खासदार अरविंद सावंत बोलतायत, थेट जाऊया. आव्हान देण्याची गरज आहे आणि ते आता महापालिकेच्या निवडणुकीत मराठी माणसांची एकता दाखवणं, महाराष्ट्र धर्म दाखवणं, त्यासाठी निवडणूक मुंबई ते नागपूर सर्व पालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं आता ठाकरेंच्या पक्षाने इशारा दिलाय. ठाकरेंच्या या स्वबळाचा नाऱ्याचा नेमका अर्थ काय ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी नसेल हे आता स्पष्ट संकेत मिळत आहेत. काँग्रेस आणि शरद पवार यांचे राष्ट्रवादीही वेगवेगळे लढणार. महाविकास आघाडी तुटल्याने महायुतीलाही स्वबळाची संधी. एकनाथ शिंदेंचा युतीचा आग्रह. भाजप आता काय भूमिका घेणार याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडलेत. पंकज, खरं तर आपण पाहतोय महाविकास आघाडीमध्ये आधी जागा वाटपापासूनची धुसफूस सुरू होती. आता काल थेट वडट्टीवारांनी तसं एक वक्तव्य देखील केलं होतं आणि आता आज संजय राऊतांनी थेट घोषणा केली आहे. महाविकास आघाडीमध्ये नेमकं चाललंय तरी काय आणि याचे नेमके परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात काय होतील? एक वेगळा फॉर्मॅट महाविकास आघाडीच्या डोक्यात असं म्हणावं लागेल आणि त्याच्याविषयी ती लोक क्लिअर आहेत. महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षांना, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांना पक्षाचं अस्तित्व टिकवणं गरजेचं आहे आणि पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी रूट लेवलचा जो कॅडर आहे किंवा तळागाळातला कार्यकर्ता जो आहे तो मजबूत होणं गरजेचं आहे आणि ही गरज ओळखून त्यांनी हा निर्णय घेतला असं म्हणावं लागेल. कारण या दोन्ही पक्षामध्ये मोठी वाताहत झाली होती, मोठे खड्डे पडले होते, खिंडार पडले होतं असं पण म्हणू शकतो. आणि ह्या सगळ्यातून पक्षाला पुन्हा एकदा जर का वरती उभारी द्यायची असेल तर स्थानिक पातळीवरती पक्ष मजबूत करणं गरजेचं आहे. स्थानिक पातळीवरती पक्ष मजबूत करायचं तर कार्यकर्ता मजबूत करणं गरजेचं आहे. कार्यकर्ता मजबूत करणं होण्यासाठी त्याला मूळ प्रवाहामध्ये राजकारणाचं आणणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीच ही सगळी खटाटोप आहे असं म्हणावं लागेल. कारण युती आघाडीचे नियम पाळताना अनेक लोक नाराज होतात, तयारी करतात. 5 वर्ष सर्वच गोष्टीचं योगदान देऊन, मग ते आर्थिक असेल, सामाजिक असेल, वेळ असेल, या सगळ्या गोष्टी देतात, अंगावरती केसेस घेतात आणि त्याच्यानंतर युती आघाडीच्या धर्मामुळे जागा कोणाला तरी दुसऱ्याला जाते, मग नाराजी होते, पुन्हा 5 वर्ष त्याच्या नेतृत्वाखाली काम करायचं. याच्यामुळे संघटनात्मक धुसफूस वाढते. त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या निवडणुका स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या असतील त्या वेगवेगळ्या लढल्याने प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना जी आहे ती संधी मिळते, इच्छुकांना संधी मिळते आणि नाराजीचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे येणाऱ्या काळात महाविकास आघाडी संघटना मजबूत करण्यासाठी स्थानिक पातळीवरची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करते, कुठे नाराजी राहून याचा प्रयत्न करते. कारण लोकसभेचा निकाल, विधानसभेचा निकाल हा वेगळा होता. लोकसभेचा निकाल हा मोठ्या प्रमाणात असतो, कॅनव्हास मोठा असतो. मात्र विधानसभा त्याच्या तुलनेनं मायक्रो लेवलला येते आणि त्याच्या पुढे महानगरपालिका म्हणजे मॅक्रो लेवलला जातो. पुढे अगदी छोट्या लेवलला ती जाते आणि त्यामुळे कार्यकर्ता मजबूत करणं ही या तिन्ही पक्षांसाठी काळाची गरज आणि ती पावलं ओळखून त्यांनी ही भूमिका घेतल्याचं स्पष्ट होतंय. त्याचे परिणाम काय होतील तू विचारलंस तर येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून पुन्हा ग्राउंड लेवलला पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करतायत. तसं झालं तर पक्षाच्या संघटनेच्या मजबूतीकरणासाठी त्यांना त्याचा उपयोग ठरू शकतो. नक्कीच पंकज, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल.